एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळतंय। तब्बल 37 दिवसांपासून कचरा जैसे थे आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल घेण्यात आली। पालिका प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला। जुहू चौपाटीवरती मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळतंय। लोकशाही मराठीची या सगळ्या गंभीर परिस्थितीच्या सततच्या आढाव्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने काल दखल घेण्यात आली। सूचना फलक लावण्यासाठी पालिका प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय करा, अधिक जागा बळकावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करा। आयुक्त अश्विनी भिडे यांनी आता हे आदेश दिलेत। आणखी जागेवर अतिक्रमण करू नये असे आदेश सुद्धा अश्विनी भिडे यांनी दिले। आयुक्त भिडे यांनी पादचारी प्रथम अभियानांतर्गत सुरू असलेल्या कारवाईची सुमारे 3 तासाहून अधिक वेळ शहरातील अनेक ठिकाणी भेट देऊन यावेळी पाहणी केली। यावेळी त्यांनी काही फेरीवाल्यांच्या परवाना प्रमाणपत्रांची तपासणी केली। तसेच फेरीवाले आणि संघटनेच्या प्रतिनिधींना सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या। ही बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली। कॅबिनेट बैठक झाल्यानंतर आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाणार आहे। आरोग्य मंत्र्यांसह सर्व महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। कॅबिनेट बैठक झाल्यानंतर आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाणार आहे। आरोग्य मंत्र्यांसह सर्व महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। कॅबिनेट बैठक झाल्यानंतर या आरोग्य विभागाचा आढावा घेतला जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। बीएमसीच्या महिला व बाल कल्याण समितीची बैठक पार पडली। महिलांच्या सक्षमीकरणासह दिव्यांगांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। तर बचत गट आणि महिला उद्योजकांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले। तर बीएमसी क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन देण्यात येणार आहे। आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। महिला व दिव्यांगांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे। महिला व बालकल्याण समितीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल संजय तुर्डे यांच्या दालनात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली। या बैठकीत महिलांच्या सक्षमीकरणासह दिव्यांग व्यक्ती, महिला बचत गट आणि महिला उद्योजकतेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तसेच सन 2025-26 पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले। आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन देण्यात येणार आहे। महिला भवन दिव्यांग पेन्शन योजना, महिला बचत गटांना खेळते भांडवल आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण या निर्णयांमुळे महिला व दिव्यांगांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पुणे महापालिकेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं। महापालिकेच्या शाळेतील 320 शिक्षकांची पदे रिक्त आहेत। डिजिटल शिक्षण साहित्य खरेदीकडे सुद्धा दुर्लक्ष झालं। आधुनिक शिक्षणाचा गाजावाजा करत असताना पालिकेचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झालंय। महापालिकेच्या शाळेतील 320 शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली। डिजिटल शिक्षण साहित्य खरेदीकडेही महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आलंय। महापालिकेकडे 2715 पदे मंजूर आहेत। 2395 मध्ये कार्यरत आहेत आणि 320 पदं रिक्त आहेत। या रिक्त पदांमध्ये सर्वाधिक इंग्रजी माध्यमातील शिक्षकांचे 186 पदं रिक्त आहेत। नगरसेवकाने सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नांवर ही माहिती देण्यात आली। तर गेल्या 3 वर्षांपासून डिजिटल साहित्याची शून्य खरेदी करण्यात आली। एकीकडे आधुनिक शिक्षण जगासोबत स्पर्धा करण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील चिंताजनक चित्र समोर आले। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। नवनाथ वाघमारेंच्या वादग्रस्त विधानानंतर संताप व्यक्त करण्यात आला। वाघमारे महिलांची गुडघ्यावर बसून माफी मागा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आता आक्रमक झाला। लक्ष्मण हाके स्वयंघोषित सुपारी बहादर नेता अशी टीका महेश डोंगरे पाटील यांनी केली।
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आलेला होता आणि नवनाथ वाघमारे यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात आलाय। वाघमारे महिलांची गुडघ्यावर बसून माफी मागा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आता आक्रमक झालाय। तर लक्ष्मण हाके हे स्वयंघोषित सुपारी बहादूर नेता आहे अशी महेश डोंगरे पाटील यांनी टीका केली। अभिजित दिपकेंना राष्ट्रीय युथ अध्यक्ष बनवण्याची तयारी सुरू आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं। रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय युथ अध्यक्ष बनवण्याची तयारी सुरू आहे। अभिजित दिपके हे रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे, ते जर पक्षात आले तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय युथ प्रमुख बनवण्याची माझी तयारी आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं। चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारने मोठं पाऊल उचललंय। राज्यातील महत्वाच्या एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार आहे। उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने हे मोठं पाऊल उचललंय। टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर महत्वाच्या एमएसआरडीसी इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट मध्ये परावर्तित करणार आहे। रस्ते, गटारे आणि ड्रेनेजची देखभाल ही इंडस्ट्रियल टाउनशिप अंतर्गत होणार आहे। कचरा, अस्वच्छता आणि सार्वजनिक उपद्रव रोखण्याचे अधिकार ऑथॉरिटीला जाणार आहेत। औद्योगिक नगरीतील स्ट्रीट लाईट आणि सार्वजनिक प्रकाश व्यवस्था ऑथॉरिटीच्या अखत्यारीत घेणार आहे। वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने देखील ही व्यवस्था काम करणार आहे। शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव दूर करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करून पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी इंडस्ट्रियल टाउनशिपची गरज आहे। चाकण सोबतच रांजणगाव, शेंद्रा, वाळूज, तळेगाव या बिडकींसारख्या महत्वाच्या एमआयडीसीमध्ये सोयी सुविधांसाठी ऍक्ट लागू करण्याचा आता विचार आहे। राज्य सरकारमधल्या एका प्रमुख उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आदित्य ठाकरे हिंजवडी आयटी पार्कचा दौरा करणार आहेत। चाकण एमआयडीसी नंतर आता हिंजवडी आयटीचा दौरा करणार आहेत। आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील खड्ड्यांची पाहणी करून तेथील उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या। त्यानंतर आज आदित्य ठाकरे हे हिंजवडी आयटी पार्क आणि तेथील एमआयडीसी परिसरातील पाहणी करणार आहेत। चाकणसारखेच मोठ्या प्रमाणात हिंजवडी आयटी पार्क परिसरात सुद्धा रस्त्यावर खड्डे पडलेत। अरुंद रस्ते असते आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे हिंजवडी मान आणि मारुंजी या आयटी पार्क परिसरामध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आदित्य ठाकरे आज दुपारी या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत। सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातली आजच्या दिवसातली महत्वाची आहे, कारण शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज दुपारी 2 वाजता सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी आहे। या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे दिल्लीत, त्यामुळे पेच सुटणार का हे पाहणं महत्वाचं असेल। त्यामुळे पुढील महत्वाच्या बातमीकडे शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। गोविंद बागेमध्ये या सर्व घडामोडी घडतायत। गोविंद बागेमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। त्यांच्या भेटीसाठी बारामतीसह परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोविंद बागेमध्ये मोठी गर्दी केली। सकाळपासूनच विविध भागातून कार्यकर्ते आणि समर्थक गोविंद बागेत दाखल झाले। परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। खासदार शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे गोविंद बागेत आलेल्या नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांची सुद्धा त्या ठिकाणी उपस्थिती होती। यानंतर शरद पवार हे ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे यांची ही प्रमुख उपस्थिती असणार। गोविंद बागेतली आपण ही दृश्य पाहतोय। खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। गोविंद बागेमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। पक्ष आणि चिन्हाबाबतचा पेच सुटणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय।
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला पेच अखेर आज सुटणार का याबाबतचा प्रश्न आता प्रलंबित आहे। अभिजित दिपके यांनी हिंगोलीतल्या शाळेला ही भेट दिलेली आहे आणि या सगळ्या शाळेची पाहणी केली जाते अभिजित दिपके यांच्याकडून। आपण सत्कार वगैरे काही स्वीकारणार नाही, पण या ठिकाणी ज्या निलंबित करण्यात आलेले आहे शिक्षकांना जे मद्य पिऊन त्या ठिकाणी होते, त्यावर मात्र अभिजित दिपके यांनी संताप व्यक्त केलेला आहे। अभिजित दिपके यांच्या टीकेनंतर खरं तर ही कारवाई करण्यात आली। आपले प्रतिनिधी उमेश चक्कर आपल्या सोबत आहेत। उमेश, काय घडतंय तिकडे? प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टचे कामगार आक्रमक झालेत। बेस्टच्या कामगारांचा आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय। मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यामुळे हा एल्गार पुकारण्यात आलाय। प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार आक्रमक झाले असून मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यामुळे आजपासून बेमुदत संप करण्याचा इशारा कामगारांनी दिला। कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे मागण्यांसाठी आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय कामगारांनी घेतलाय। अनेक वर्षाचा रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय। अखेर पालकमंत्री पदाची माळ शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात पडले। गोगावले काही कामास्तव आग्रा येथे गेले होते। उशिरा रात्री मुंबईत परतले असता एअरपोर्टवर कार्यकर्त्यांनी गोगावले यांचं जंगी स्वागत केलं, तसेच घोषणाबाजी करत अभिनंदन केलं। भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली। मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंघटन मंत्री पदावर फेरनिवड झाली। महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री व केंद्रीय मंत्री पियुष गोयल कोषाध्यक्षपदी कायम। सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रीती गांधी यांना मात्र संधी मिळाली। भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली। स्मृती इराणी, राम माधव यांचं पुन्हा एकदा कमबॅक झालंय। राष्ट्रीय महासचिव आणि उपाध्यक्ष म्हणून अनुक्रमे दोघांची नियुक्ती झाली। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली। लोकसभा निवडणूक हरल्यानंतर विजनवासात गेलेल्या आक्रमक नेत्या स्मृती इराणी तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नाळीचा फटका बसलेले संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य राम माधव या दोघांचंही पुनरागमन झालंय। या नेत्यांना अनुक्रमे राष्ट्रीय महासचिव व उपाध्यक्ष नियुक्त करण्यात आले। पक्षाध्यक्ष नवीन यांनी नव्या चमूमध्ये युवा महिलांच्या समावेशावर अधिक भर दिला असून काही अनुभवी चेहरे सुद्धा कायम ठेवण्यात आले। भाजपच्या नव्या संघटनात्मक रचनेमध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि 16 राष्ट्रीय सचिव यांचा समावेश आहे। जनगणनेतील ओबीसी कॉलमच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाले। राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये आज दिल्लीमध्ये बैठक आहे। विविध राज्यातील सुमारे 300 जिल्हाध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली। या विषयावर रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसच्या ओबीसी विभागाची महत्वाची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीला देशातील विविध राज्यातील सुमारे 300 जिल्हाध्यक्ष सहभागी होणार। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये जाती संदर्भातील माहितीचा समावेश आहे। मात्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा उल्लेख असताना ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने ओबीसी संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जातात। या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा मुद्दा देशभरात घेऊन जाण्याची तयारी सुरू केली। काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जयहिंद यांच्यासह विविध राज्यातील ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये आज राजधानी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे। त्यामुळे विविध राज्यातील सुमारे 300 जिल्हाध्यक्ष आजच्या या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। जनगणनेमधील ओबीसी कॉलमच्या मुद्द्यावर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। मराठी भाषेत न बोलल्यास रिक्षा टॅक्सी चालकांवर आता कारवाई होईल। रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे।
नियम फक्त कागदावरच नको असं अरुण सावंत म्हणतात। नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे असं सावंत यांचं म्हणणं आहे। वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे। पुण्यातील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्सचा परवाना निलंबन प्रकरण। पण या प्रकरणी मात्र मुंबई हायकोर्टानं एफडीएला फटकारलंय। मिठाईच्या दुकानदाराला 5 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश आहेत। दुकानानं एफडीएचं 98% नियमांचं पालन केल्याचं समोर आहे। एफडीएचा परवाना निलंबित करण्याचा आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? कारण मुंबई हायकोर्टानं पुण्याच्या या दुकानावरून आता एफडीएला फटकारलंय। भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेल प्रमुखांना हटवलंय। अमित मालवीय यांना पदावरून हटवण्यात आलंय। दीपक मस्के यांची आयटी सेल प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे। अमित ठाकरे यांचा आज दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचा दौरा आहे। मनविसेचे सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे। विविध महाविद्यालयांमध्ये भेटी देत अभियान सुरू होत आहे। क्लस्टर प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकीय वाद आहेत। स्वतंत्र एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यास विरोध आहे। भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा तीव्र विरोध आहे। मराठी भाषेत न बोलल्यास रिक्षा टॅक्सी चालकांवर आता कारवाई होईल। रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे। नियम फक्त कागदावरच नको असं अरुण सावंत म्हणतात। नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे असं सावंत यांचं म्हणणं आहे। गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महापालिकांना कडक आदेश आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे महापालिकांना निर्देश आहेत। गणेशोत्सवादरम्यान सुरक्षित आणि सुरळीत प्रवास व्हावा याकरता म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याचं कळतंय। गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा अशी आता या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदेंचे महापालिकांना कडक निर्देश आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।